नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अष्टविनायक ॲग्रो एजन्सी धामणगाववाडी संचालक रमेश चौरे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे टरबुजाच्या शेतकऱ्यांसाठी। कारण टरबुजाचा शेतकरी जेव्हा शेतामध्ये बी लावतो सगळ्यात पहिली अडचण त्याची येते जर्मिनेशनची। जर्मिनेशन असा विषय आहे की शेतकऱ्याचं जर्मिनेशन जर त्या टरबुजामध्ये जर खराब झालं तर ते डायरेक्ट 30 ते 40% पहिल्याच दणक्यामध्ये तुमचं नुकसान झालेलं असतं। आणि ते नुकसान भरपाई करण्यासाठी मी 8 वर्षापासून त्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला आज यश मिळताना मला ज्ञानेश्वर भाऊ बावणे यांच्या शेतामध्ये बघायला भेटलं। आणि ते यश कसं आहे, त्याचा काय फॉर्म्युला आहे, आपण ते काय नेमकं केलं ते समजून घेण्याचाच टाइम आता आलाय आणि आपण ते समजून घेऊ सरळ ज्ञानेश्वर भाऊ बावणे यांच्या शब्दातून। तर मित्रांनो, आपण इथं जो प्रयोग केलाय त्या प्रयोगासाठी मी ज्ञानेश्वर भाऊंना समोर यायला निमंत्रण देतो। ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार। नमस्कार। ज्ञानेश्वर भाऊ, तुमचं इथं टरबूज किती आहे? हे टरबूज आहे 1.5 एकर। 1.5 एकर मध्ये तुम्ही जेव्हा आपण सुरुवातीला आतापासून तुम्ही 5-6 वर्षापासून टरबूज लावताय, सगळ्यात तुम्हाला दरवर्षीची अडचण होती जर्मिनेशन, आणि या वर्षी तुम्ही तीच अडचण घेऊन माझ्याकडे आले होते। बरोबर। मी तुम्हाला जो मंत्र दिला होता की या पद्धतीने जर तुम्ही जर लागवड केली तर जर्मिनेशन 100% तुमचं चांगलं होणार, आणि ते कसं झालं मला तुमच्या शब्दामध्ये समोर सांगा। ते झालं समोर बरोबर। मित्रांनो, मी चौरे साहेबाच्या सल्ल्यानुसार टरबूज लागवड केली। अशा प्रकारे केली की आमचं काय अगोदर आम्ही लावत होतो बा बेड ओले करून लावत होतो, आणि यावर्षी चौरे साहेबाच्या सल्ल्यानुसार आम्ही बेड ओले न करता मल्चिंग हातरून होल घेऊन लागे टरबूज लावला आणि नंतर त्यात रातभर पाणी सोडलं। तर त्याचा फरक असा दिसला की डायरेक्ट 90% आम्हाला जर्मिनेशन भेटलं। आणि मित्रांनो, नाना भाऊंनी काय केलंय, दरवर्षी जशी लागवड करत होते तशीच लागवड पण केली एका बेडमध्ये। म्हणजे तो बेड अगोदर ओला केला, नंतर त्याच्यामध्ये लागवड केली, आणि बाकीची जी लागवड ह्या एरियापासून इकडे ही कोरड्यामध्ये लागवड केली आणि नंतर त्याला पाणी दिलं। याच्यामध्ये जर्मिनेशन झालेलं आहे 95% पर्यंत, आणि जे हा जो बेड आहे या बेडमध्ये जर्मिनेशन झालेलं आहे तुमचं जवळपास फक्त 60 ते 70%। तर जर तुम्ही टरबूज लागवड करायची असेल तर कोरड्यामध्ये लागवड करायची। कोरड्यामध्ये लागवड झाल्यानंतर त्याला फुल पाणी द्यायचं, इतकं की मल्चिंगच्या बेडमधून पाणी बाहेर निघेपर्यंत पाणी द्यायचं। तुमचं 7 ते 8 दिवस 10 दिवस त्याला डबल पाणी द्यायचं आणि 2 ते 3 पानावर टरबूज येईपर्यंत 100% तुमचं जर्मिनेशन 90%च्या पुढे होणार म्हणजे होणार। आणि ते इथं झालेलं आहे। पाणी दिलेला बेड आणि नंतर पाणी दिलेला बेड दोघांमध्ये इथं फरक दिसतोय। नाना भाऊ, शेतकऱ्यांना तुम्ही हा सल्ला देणार की लागवड कशी करायची? शेतकऱ्यांना हाच सल्ला राहील की बा तुम्ही लागवड करताना कोरड्यात लागवड करा, आणि लागवड झाल्यानंतर त्याला फुल पाणी द्या। फुल पाणी दिल्यानंतर जोपर्यंत त्याचं आपल्याला वर दिसत नाही तोपर्यंत त्याला पाणी देऊ नका, आणि तेव्हा दिलं तरी 10 मिनिटाच्या वर देऊ नका असा सल्ला राहील शेतकऱ्यांना। 10 दिवसापर्यंत त्याला पाणी द्यायचं आणि 10 मिनिटं पाणी द्यायचं, आणि टरबुजाचं जर्मिनेशन फुल 100% काढून घ्यायचं। आजच्या व्हिडिओसाठी हीच माहिती आपली पुरेशी आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या जर्मिनेशनचा प्रॉब्लेम हा तिथल्या तिथे सॉल्व्ह होणार म्हणजे होणार। धन्यवाद।